पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा, परिसिले आजी. ये भूते जया परी होती, अथवा लया हन जैसे निजाती. ते मज पुढा प्रकृती, विवंचिली देवे. आणि प्रकृती कीर उगाणा दिधला, परिपुरुषाचाही ठावो दाविला. जयाचा महिमा पांघरोरी जाहला, धडवता वेदू. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्मा ऐशिया रत्नाते विये. ते येथींचे प्रभेचे पाये, वोळगे म्हणून. ऐसे अगाध माहात्म्य, जे सकळ मार्गे कगम्य. जे स्वात्मानुभवरम्य, ते या परी दाविले. कमळासारखे अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या विशाल नेत्रा श्रीकृष्णा, कोटी कोटी सूर्यांचे तेज लाभलेल्या महेशा, मी तुझ्याकडून आजच तर तत्वज्ञान ऐकले. ही संपूर्ण भूतसृष्टी ज्या प्रकारे प्रकृतीपासून जन्म पावते आणि ही अवघी भूते शेवटी या प्रकृतीतच कशी लयाले जातात, ते तुम्ही मला पूर्वीच विस्तारपूर्वक सांगितले होते. या प्रकृतीच्या मूल स्वरूपाचा तुम्ही मला हिशेब दिलात. एवढेच काय, परंतु ज्याचा महिमा पांघरून वेद सुशोभित झाले, त्या परमात्म्याचे स्वरूप सुद्धा विशद केलेत. हे जे वेद आहेत, या ज्या शब्दब्रह्माच्या राशी पसरल्या आहेत, त्यांची जी वाढ होते किंवा धर्मासारख्या तेजस्वी रत्नांना निर्माण करते, ते सर्व केवळ भगवंता तुझ्या तेजाच्या चरणांना हे वेद सतत स्पर्श करतात. तुझी नित्य चरण सेवा करतात, म्हणूनच तर घडते. असे हे तुझे अगाध महात्म्य, सर्व शाश्वत मार्गांचे एकमेव विश्रांती स्थळ, आत्मानुभूतीमुळे रम्य असे तुझे अथांग स्वरूप, ते मला देवा तू दाखवलेस. जैसा केरू फिटलिया आभाळी, दिठी रिघे सूर्यमंडळी. का हाते सारुनी बाबुळी, जळदा विजे. ना तरी उकलतया सापाचे वेढे, जैसे चंदना खेव देणे घडे. अथवा विवसी पळे मग चढे, निधान हाता. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेंची सारिली परवती. मग परतत्व माझिये मती, शेजार केले. म्हणून ये विषयींचा मज देवा, भरवसा कीर जाहला जीवा. परी आणिक एक हेवा, उपनला असे. तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आना कवणा पुसो जाओ. काही तू वाचो निठाओ, जाणत आहो आम्ही. जळचरू जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपानी उपरोध करी. तरी तया जिणया श्रीहरी, आन उपायो असे. म्हणून भीड साकडीन धरवे, जीवी आवडे तेही तुझ पुढा बोलावे. तवरा हे म्हणितले देवे, चाड सांगे. आकाशातले ढग दूर झाले की आपली दृष्टी थेट सूर्यबिंबाला जाऊन भिडते, किंवा पाण्यावर साठलेले गडद शेवाळ दूर केले की स्वच्छ पाण्याखालचा तळ दृष्टीला दिसायला लागतो, किंवा सर्पांचे विळखे दूर झाले की चंदन वृक्षाला मिठी मारता येते. धनाच्या ठेव्यावरील पिशाच दूर पळाले की ते धन तुमचे होते. त्याप्रमाणे ही जी प्रकृती आपल्या दृष्टीच्या आड येते ना, ती देवानेच दूर चालल्यामुळे माझ्या बुद्धीला परमतत्वाचा जणू शेजार लाभला. भगवंता, मला तुझ्या शाश्वत अस्तित्वाची आता खात्री पटली. परमतत्वाचा तुझ्यामुळे लाभ झाला. परंतु या जीवाला आणखी एका इच्छेने गाढ आलिंगन दिले आहे. मनी संकोच निर्माण झाला की विचारू की नको.
परंतु अशी भीड मनी बाळगली आणि विचारायचे संकोचानेच टाळले तर भगवंता, मी तरी दुसऱ्या कुणाला ते विचारणार? तुझ्या वाचून मला या विश्वात दुसरा कोणीही नाही. जलचर जर पाण्याचे उपकार मानून त्याचे ओझे बाळगू लागले, किंवा लहानग्या बाळाने स्तनपानाच्या बाबतीत भीड बाळगली, तर त्यांना भगवंता जगण्याचे दुसरे साधन आहे का रे? म्हणून मनी भीड न ठेवता, कुठलाही संकोच मनी न बाळगता, जीवामध्ये जी आवड झाली आहे, ज्या इच्छा निर्माण झाल्या आहेत, ते तुझ्यापुढे बोलावे म्हणतो. तेव्हा देवाने अर्जुनाला म्हणाले की पार्था, तू तुझी इच्छा मला लगेच सांग. तुला काय हवे आहे ते निसंकोचपणे माग. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी. तिया प्रती तिची दिठी, निवाली माझी. आता जयाचे निसंकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपणपे, मी ऐसे म्हणसी. ते मुद्दल स्वरूप तुझे, जेथून इये द्विभुजे हन चतुर्भुजे. सुरकार्याचे निव्याजे, घेवो घेवो येसी. पै जळशयनाचिया अवगणिया, का मत्स्य कूर्म इया मिरवणिया. खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथ. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगोनि पाहाती. जया ते सनकादिक आहाती, पोटाळुनिया. ऐसे अगाध जे तुझे, विश्वरूपकानी ऐकिजे. ते देखावया चित्त माझे, उतावीळ देवा. देवे फेडूनिया साकड, लोभे पुसली जरी चाड. तरी हेची एकी वाड, आरती जी मज. तुझे विश्वरूप आघवे, माझिये दिठीसी गोचर होवावे. ऐसी थोर आस जीवे, बांधोन्या हे. भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला, भगवंता, तुम्ही मला मागे जे जे म्हणून समजावून सांगितलेत, तुमच्या ज्या विभूती सांगितल्यात, त्यामुळे माझी अनुभवाची दृष्टी शांत झाली. ज्याच्या केवळ संकल्पातून ही लोकपरंपरा जन्म घेते आणि पुन्हा नष्ट होते, त्या परमात्म स्वरूपाला तू मी असे संबोधतोस. देवांचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडले जावे म्हणून तू वारंवार द्विभुज किंवा चतुर्भुज रूपे धारण करतोस. ते तुझे मूळ स्वरूप मला अनुभवासे वाटते. दशावतारांचे खेळ खेळणारा तू, मत्स्य कूर्म इत्यादी अवतार धारण करणारा तू, प्रत्येक अवतारी खेळ संपल्यावर तू ज्या भांडारात हा अवतारी खेळ साठवून ठेवतोस, ज्या तुझ्या स्वरूपाचे उपनिषदे गुणगान करतात, योगी पुरुष ज्या तुझ्या भव्य निर्गुण स्वरूपाला आपल्या हृदयात साठवून ठेवतात, सनकाधिक महात्मे ज्या तुझ्या दिव्य रूपाला आपल्या उराशी कवटाळतात, असे हे तुझे अगाध विश्वरूप केवळ कर्णेंद्रियांनी ऐकलेले होते. भगवंता, ते तुझे दिव्य रूप आणि स्वरूप आता प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन उतावीळ झाले आहे. तू माझ्यातला संकोच दूर करून मला विचारले आहेस की माझी इच्छा काय. अनेक जन्म माझ्या मनात वास्तव्य करून असलेले माझ्या मनीचे अर्थ सांगतो. भगवंता, तुझे विश्वरूप पहावे, या माझ्या डोळ्यांनी तुझे अतिभव्य स्वरूप पहावे, हीच माझी इच्छा. माझ्या मनात सतत एकच गोष्ट निनादत असते की तुझ्या सर्व विभूती पहाव्यात.